गोंदियात अतिवेगाविरोधात पोलिसांची धडक कारवाई, 227 वाहनधारकांवर दंड। गोंदिया शहरासह जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। गतवर्षी 5 डिसेंबर रोजी गोंदिया पोलीस दलात दाखल झालेल्या इंटरसेप्टर वाहनाने अवघ्या काही महिन्यातच धडाकेबाज कामगिरी नोंदवली आहे। 26 फेब्रुवारीपर्यंत अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या तब्बल 227 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर सुमारे 4,60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। दरम्यान जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहन चालविताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा, तसेच वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात टाळता येतील। नागेश भास्कर, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या गोंदिया जिल्ह्याला 5 डिसेंबर रोजी इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले आणि त्या इंटरसेप्टर वाहनाद्वारे आपण अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या इस्मांवर कारवाई केलेली आहे। ती 5 डिसेंबर ते साधारण 26 फेब्रुवारीपर्यंत आपण एकूण 227 वाहन चालकांवर अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून 4,60,000चा दंड देखील केलेला आहे। त्यामुळे आपलं अपघातांवर नियंत्रण येणार आहे। आव्हान काय करणार? मी नागरिकांना असे आवाहन करतो की दंड करणं हा उद्देश नसून आपल्याला अपघातांचे प्रमाण कमी करणे आहे। त्यासाठी या इंटरसेप्टर वाहनाचा उपयोग केला जातो, जेणेकरून नागरिकांनी अतिवेगाने वाहन चालू नये आणि त्यामुळे अपघात होऊ नये ही मी विनंती करतो नागरिकांना की त्यांनी अतिवेगाने वाहन चालू नये।